श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते चीजन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूतमणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता दरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्यविशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख. चतुर्दशमुख लक्ष्मी कारक, सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणीजे शिव अर्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशी चांद्रुप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्तेन ऐसी लाधिजे कामिनी. सूत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्या प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सूरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होवनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गुजमुक्तमाळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करिता शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यांसी का नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी ते न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा अजनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जनमे जये सर्पसत्र केले, ते अस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंचीसी दटाऊनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणुनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती. षोडश उपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्तावस्त्रे भूषणे देऊन,
राब विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र. गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्न पर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भूककाम इच्छुन भूपसभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटिलिंगे करवित श्रावणमासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यांसी घडितसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला. तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नबंजकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंदगण नेमकरी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेजवर्णिले न जाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदात तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावे ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी.
त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेसी लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली 30 सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घावरी, तब अग्निवाते चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून. कुक्कुट मर्कट दिले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती तेधवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी एकूण. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणवनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मावृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाला गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे हृदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. श्री झुळझुळ वाहे निर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा जयाचे श्री, नीलकंठ कटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांगी वेष्टिले फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वर कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावानी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैचिते. नाही काम क्रोध द्वंद दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटिगुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे, भक्तांकारणे निर्मिली. जेथे वोसणता बोलिती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. ही कथा परमसूरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघ निशेष, कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्वपुण्ये करून, सुधर्मतारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्यासहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हण इतके निमी धन्य, सुपत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणांहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हास एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगासी येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असती जाणपा. आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडिला. अमात्यांसहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळुनी. अंतःपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षस्थल पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करोनी गोष्टी सांगे.
नृपश्रेष्ठा न सोडी धीर. ऐक एक सांगतो विचार. जै पंचभूते नवती समग्र. शशिमित्र नवते ते. नवता मायामय विकार. केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फूर्ण जागर. अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य. तेथोनी झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत. शिव इच्छे करून या. सत्वांचे निर्मिला पतिवसन. रजांचे सृष्टीकर्ता द्रुहीण. तमांचे रुद्र परिपूर्ण. सर्गस्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण. येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून. चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण. तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान. भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन. त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय एकती पडती. त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा. मग सांप्रदाये ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण. थोर जप तपज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण. त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण. किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार. ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यम किंकर. रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून. अभक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण. त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष. वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जाऊनी यमपुरीस. महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती. शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती. नानारीती चाचणी करा. शिव थोर विष्णू लहान. हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून. आणोनी नरकी घालावे. रुद्राध्यायी नावडे ज्यांसी. कुंभी पाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी. वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी. अयूत रुद्र अवर्तने करी. शिवावरी अभिषेक धार घरी. मृत्युदूरी होयसाच. अथवा शतघट स्थापून. दिव्य वृक्षांचा पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन. अभिषिंचन पुत्राकरी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण. क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण. सद्गद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक. गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून. आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रा अनुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून. गुरुपासूनी जे आले. परदारा आणि परधन. ज्यांस वमना हुनी नीचे पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण. दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शाप अनुग्रह समर्थ. सामर्थ्य चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ. पुढे आणुनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण. बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्रगट मांडून. अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण. त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस. 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस. बाळमूर्छित पडियला. एक मुहूर्त निचेष्ठित. चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ. गुरुदेता नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन. सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान. वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर. ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर. नेत्र खदिरागा सारिखे. तो मज घेऊनी जात असता. चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुदिनसे. ते तेजे जैसे गभस्ती. दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन. मज सोडविले तोडोनी बंधन. या काळ पुरुषासी धरून.
करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंद अश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडाबडा लोळले, शिवनाम गर्जत तये वेळे. देवसुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर. डंका गरजे अवघ्यात थोर, मुखद्वयाची महासुस्वर. मृदुंगवाद्ये गर्जती, अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर. सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी. नाद न माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीतसे, षड्रस अन्न शोभिवंत. अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत. आणुनी अर्पी ब्राह्मणांसी, दक्षिणे लागी भांडारे. मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तुके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त. पुरे पुरे हेच एकिली मात, धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षदा. विजय कल्याण हो तुझ्या सुता, ऐसा अति आनंद होत असता. तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवनी. की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी, श्वेतोत्पले मृडानी. रमणलिंग अर्चिले, की निर्देवासी सापडे चिंतामणी. की क्षुधिधा पुढे क्षीराब्दिये धावुनी. तैसा कमलोद्भव वंदन ते क्षणी. नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन. अवतानपादी कयाधु हृदयरत्न. शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जाण. वंद्यजे का सर्वाथे, जो चतुष्षष्टिकला प्रवीण निर्मळ. चतुर्दश विद्या करतलामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ. नारायण दुसरा की, हे कमल भवांड मोडोनी. पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडताडिल शक्रादिका. तो नारद देखोनी तेती क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नि गार्हवत्य आहवनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावुनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडश उपचारे पूजिला नारद मुनी. राब उभा ठाके कर जोडणी, म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले की सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्र अनुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसूत एकाते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्ष पूर्ण, आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसूनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकोनी कृतांत, कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनगजामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुणी, महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान, जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती, वंदोनिनेती शिवपदा. दशशत कपिला दान, एकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दृढ होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस, अनुष्ठान हेचे निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रासी राज्य देऊन. युवराज तारका लागून, देता झाला ते काळी.
मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्रध्याना, करिता महारुद्र तोषला, विमानी बैसवूनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले, शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रां समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्र अनुष्ठान, त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वताही. येथे जो मानील अविश्वास, तो होई अल्पायुषी तामस, हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न भावा. त्यासी प्रसवोनी वांज झाली माता, त्याची संगतीने धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे, ते त्यजावे जिवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत, हे न घडे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासे नित्यरुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, 11 गोडहा. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.